नाशिक येथे जिल्ह्यामध्ये कार विहिरीमध्ये जाऊन 8 जण मयत झाले होते. त्या अनुषंगाने आम्ही देखील आपल्या पारगाव पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये सर्व्हे केला. त्यामध्ये आपल्याला 2 विहिरी अशा आढळल्या, की ज्या रोडच्या लगत होत्या. मग तत्काळ आपण उपाययोजना करून तिथे रोडच्या विहिरीच्या कडेला आपण व्यवस्थित बॅरिगेट करून घेतले आणि त्याला आपण रेडियम लावले. तसेच आपल्या अष्टविनायक हायवे आपला पारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जातो. त्या ठिकाणी देखील घोड नदी आहे. त्या घोड नदीच्या पुलावर देखील अशाच प्रकारे पूल तुटलेला होता. तर तो तात्काळ आम्ही PWD विभागाशी कॉन्टॅक्ट करून स्वतः हजर राहून तो ब्रिज व्यवस्थित करून घेतला आणि 3 प्रकारचे रेडियम त्याला लावले. त्यामुळे अतिशय सुंदररित्या रात्रीचा कोणताही आता अपघात त्या रेडियममुळे होणार नाही. जेणेकरून भविष्यात कोणताही अपघात होऊन कोणतीही मनुष्यहानी तसेच कोणताही प्राणी त्या नदीमध्ये आपल्या विहिरीमध्ये पडणार नाही. अशा प्रकारे आपण दखल घेतलेली आहे आणि पुढे देखील आपण अपघात होऊ नये अशा प्रकारच्या उपाययोजना करत आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.